हॅलो नमस्कार मित्रांनो, मी दीपक नरावडे। मित्रांनो, सेंद्रिय शेतीचा आत्मा जर म्हटलं तर आपली देशी गाय आणि त्यातलं जर चैतन्य काय असेल तर ते जीवामृत। तुम्हाला माहीत आहे जीवामृताचं महत्त्व आपण 4000 वर्षापूर्वीपासून हे करतो जाणतो, परंतु त्याचा वापर करण्यासंदर्भातल्या ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी फार महत्त्वाच्या होत्या। त्या अडचणींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कष्ट, पैसा, वेळ या गोष्टींचा जर विचार केला तर जीवामृत वापरणं फार अडचणीचं होऊन बसत होतं। आणि या गोष्टीचा विचार करत असताना मी एक कॉन्क्रीटमध्ये जीवामृत फिल्टर तयार केला। त्याचा जो अपेक्षित रिझल्ट आला, त्याने जे रिझल्ट मला भेटले त्यातून जी माझी कामं सोपी झाली, त्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ते फार स्तुत्य होतं आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं होतं। परंतु मित्रांनो, हे सर्व टेक्निक, हे सर्व तंत्रज्ञान माझ्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे माझं कॉन्क्रीटमधला जीवामृत फिल्टर टँक होता तो पुरेसा नव्हता। लोकांना काहीतरी रेडीमेड हवं होतं, लोकांना काहीतरी सोपं हवं होतं आणि तोच विचार माझ्या मनामध्ये आला। जीवामृत फिल्टर टँक तयार केल्यानंतर 3 वर्ष मी ह्या गोष्टीसाठी धडपडत होतो। शेवटच्या वळणावर येत असताना आता 1 वर्षामध्ये ऑर्गॅनिक ॲग्रो वर्ल्ड ही फर्म मी स्थापन केली आणि त्या फर्मच्या माध्यमातून आम्ही विलास बोरगावकर असतील, माझे सपोर्टर काही माझे मावसबंधू दत्ता शितोळे असतील, दाजी असतील, यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रित येऊन एक जीवामृत फिल्टर मशीन प्लास्टिकमध्ये कमर्शियल बेसवर तयार केलं। मित्रांनो, जीवामृत तयार करत असताना जीवामृत फिल्टरची किंवा जीवामृत तयार करण्यासाठी जो टँक लागतो त्याची जी शास्त्रीय रचना असायला पाहिजे, ती परिपूर्ण अशी शास्त्रीय रचना या टँकची आम्ही तयार केलेली आहे। यामध्ये ग्रह ताऱ्यांच्या स्थितीचा विचार करून जीवामृताचे गुणधर्म कसे बदलतात, जीवामृताचा स्वभाव कसा बदलतो, या सर्व गोष्टींचा विचार केला आणि या जीवामृत टँकची रचना केलेली आहे। ह्या टँकचा वापर करणं एवढं सोपं आहे की याच्यामध्ये फक्त आपल्याला देशी गाईचं ताजं शेण, जे 5 दिवसाच्या आतमधलं असेल तर ताजं शेण आपल्याला टाकायचं आहे। त्या शेणाची क्वांटिटी असेल 70 ते 80 किलो। 70 ते 80 किलो आपण देशी गाईचं शेण टाकलं, त्यानंतर आपल्या पिकाची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे आपल्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्यांची किती प्रमाणामध्ये आवश्यकता आहे त्याचा विचार करायचा। आपल्या पिकाला जर नत्र जास्त हवं असेल, पिकाची सर्वांगीण वाढ करायची असेल तर आपण टाकायचं आहे देशी गाईचं गोमूत्र, जे असेल 30 ते 80 लिटरपर्यंत। ज्यावेळेस आपल्याला पिकाला सर्वांगीण वाढीसाठी नत्र द्यायचं आहे त्यावेळेस आपण 80 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला पिकाला सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला CN रेशो मेंटेन करायचा आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हे गोमूत्र घ्यायचं आहे 30 लिटर। 30 लिटर गोमूत्र घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला जे मटेरियल टाकायचं आहे ते ह्या देशी गाईच्या शेणामधून जे बॅक्टेरिया आलेले आहेत, जे जीवाणू आलेले आहेत, जे आपल्या पिकाचा सर्वांगीण विकास करणार आहेत, त्या जीवाणूंना ऊर्जा प्रदान करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स द्यायचे आहेत आणि ते द्यायचे आहेत आपल्याला कडधान्याच्या माध्यमातून। मग त्याच्यासाठी आपल्याला साधारणपणे 15 ते 20 किलो कडधान्याचं पीठ घ्यायचं आहे। परंतु ते कडधान्याचं पीठ घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि सोयाबीन ह्या तेलबियांचा वापर प्रामुख्याने टाळायचा आहे। त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला जीवामृताच्या सरफेसवर तेलाचा तवंग तयार होईल आणि आपल्याला जो ऑक्सिजन डिझॉल्व करायचा आहे, जीवाणूंच्या वाढीसाठी जो ऑक्सिजन द्यायचा आहे तो आपल्याला भेटणार नाही। त्यासाठी आपल्याला कडधान्याचं पीठ घ्यायचं नाही। त्याच्यानंतर आपल्याला जीवाणूंच्या वाढीसाठी आणि जीवाणूंचं प्रमुख खाद्य, ज्याच्यामधून जीवाणूंना खनिजं भेटणार आहे, ज्याच्यामधून साखर भेटणार आहेत आणि ज्याच्यातून जीवाणूंचे जे मल्टिप्लिकेशन आहे ते फार जोरात होणार आहे, त्याला मदत भेटणार आहे, असा गूळ आपल्याला द्यायचा आहे जीवाणूंचं खाद्य म्हणून। त्याच्यामध्ये गुळाची जी क्वांटिटी असणार आहे ती असणार आहे साधारणपणे 15 ते 20 किलो। त्याच्यानंतर आपल्याला जी निविष्ठा टाकायची आहे ती आहे जीवाणू माती। जीवाणू मातीची संकल्पना अशी आहे मित्रांनो की जीवाणू माती 1 लिटर मातीचं वजन, ज्या 1 लिटर मातीचं वजन 500 ते 700 ग्रॅम असतं, त्या मातीला जीवाणू माती म्हटलं जातं। मित्रांनो, ही माती निवडत असताना सर्वात अगोदर आपल्याला निवडायची आहे वडाच्या झाडाखालची माती, दुसऱ्या वेळेस आपल्याला निवडायची आहे तुळशीच्या झाडाखालची माती, तिसऱ्या वेळेस आपल्याला निवडायची आहे बांधावरची माती किंवा जंगलातली माती। आणि जर आपल्याला ही कोणतीच माती भेटली नाही तर आपल्याला
ज्या ठिकाणी तणनाशक मारलेलं नाही, ज्या ठिकाणी कीटकनाशक मारलेलं नाही, अशा आपल्याला ज्या पिकाला जीवामृत द्यायचं आहे अशा पिकाच्या मुळाजवळची माती घ्यायची आहे। ती माती आपल्याला जीवामृतामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या टँकमध्ये हे सर्व मटेरियल आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। शेण, गोमूत्र, कडधान्य पीठ, गूळ, जीवाणू माती आणि पाणी हे सर्व टाकल्यानंतर हे सर्व मटेरियल टाकल्यानंतर आपल्याला ह्या टँकमध्ये वॉटर इनलेटमधून पाणी सोडायचं आहे। वॉटर इनलेटचा कॉक चालू करायचा, वाल चालू करायचा आणि हा पूर्ण टँक भरून घ्यायचा। ज्यावेळेस टँक भरला जाईल त्यावेळेस वॉटर इनलेटचा वाल बंद करायचा आहे आणि जीवामृत स्टररच्या साहाय्याने, हा जो स्टरर आहे ह्या स्टररच्या साहाय्याने साधारणपणे 2 ते 5 मिनिटापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलवायचा आहे। जीवामृतामध्ये ही सर्व निविष्ठा टाकल्या, जीवामृत हलवून घेतलं की साधारणपणे 12 तासामध्ये जीवामृताला फर्मेंटेशन क्रिया होण्याला सुरुवात होते। जीवामृताची फर्मेंटेशन क्रिया होण्यास सुरुवात होते 12 तासामध्ये। 12 तासामध्ये होतं काय, जीवामृतामध्ये आपण टाकलेला सर्व जो घन कचरा आहे तो सर्व घन कचरा वर येतो, सरफेसवर येतो। तो वर आल्यानंतर आपण समजायचं की बाबा जीवामृताच्या फर्मेंटेशन क्रियेला सुरुवात झाली। आता काय करायचं, एका दिवसातून 2 ते 3 वेळा, साधारणपणे सकाळी जीवामृत टाकला असेल तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असं 3 वेळा आपण जीवामृत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्टररने अगदी सहज हलवून घ्यायचं आहे। 2 ते 5 मिनिटापर्यंत हलवायचं आहे। साधारणपणे 3 दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये जीवामृत तयार होतं आणि 4 दिवसामध्ये हिवाळ्यात तयार होतं। जीवामृत 4 दिवस हिवाळ्यामध्ये आणि 3 दिवस उन्हाळ्यामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलवायचं। घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलवण्याचं महत्त्वाचं कारण असं की जो वर घन कचरा आलेला आहे हा सर्व घन कचरा जीवामृतामध्ये मिक्स होईल। दुसरी गोष्ट, जीवामृतामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह जे काही बॅक्टेरिया वाढत आहेत, जे काही जीवाणू वाढत आहेत ते सर्व जीवाणू ऑक्सिजनच्या सहवासामध्ये वाढणारे आहेत आणि ह्या जीवाणूंना ऑक्सिजन भेटण्यासाठी ज्यावेळेस आपण जीवामृत हलवू त्यावेळेस वरचा थर तुटेल आणि हवेतला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन जीवामृतामध्ये डिझॉल्व होईल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडेल, जीवामृतामध्ये वाढणारे जे बॅक्टेरिया आहेत हे सर्व बॅक्टेरिया पेशींच्या रूपाने वाढत आहेत आणि ज्यावेळेस या पेशींचं विभाजन होईल त्याच वेळेस त्यांची वृद्धी होईल। जीवामृतातल्या पेशींचं विभाजन होण्यासाठी आपल्याला जीवामृत हलवणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट, जीवामृताच्या वरचा थर तुटतो। दुसरी गोष्ट, जीवामृत भोवरा घेतं। तिसरी गोष्ट, जीवामृतामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते। चौथी गोष्ट, जीवामृतामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व होतो। पाचवी गोष्ट, जीवामृताच्या पेशींचं विभाजन होऊन जीवामृताची परिपूर्ण निर्मिती होते। 3 दिवस पूर्ण झाले उन्हाळ्यामध्ये की तुमचं जीवामृत तयार झालेलं असेल, हिवाळ्यामध्ये 4 दिवस पूर्ण झालं की तुमचं जीवामृत तयार झालेलं असेल। ज्यावेळेस जीवामृत तयार झालेलं असेल त्यावेळेस जसा जसा तुमचा दिवस पुढे ढकलेल तसा तसा जीवामृताच्या वर येणारा जो घन कचरा आहे हा तळाला बसलेला असेल। चौथ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस जीवामृताजवळ जाल, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हलवल्यानंतर चौथ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही जीवामृताजवळ जाल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण वर जीवामृताच्या वर जो घन कचरा आलेला आहे तो तळाला बसलेला दिसेल। त्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारे जीवामृत हलवायचं नाही। तुम्ही आदल्या दिवशी जीवामृत हलवलेलं आहे, आता तुम्हाला कोणत्याच प्रकारे जीवामृत हलवायचं नाही। काय करायचं, याच परिस्थितीमध्ये जीवामृत आउटलेटचा जो वाल आहे तो आपण चालू करायचा। जीवामृत आउटलेटचा वाल चालू करायचा आणि जीवामृत फिल्टर करून घ्यायचं। साधारणपणे चौथ्या दिवशी ज्यावेळेस आपण फिल्टर करू त्यावेळेस आपल्याला जीवामृताची क्वांटिटी भेटणार आहे 1350 लिटर। 1350 लिटर आपल्याला जीवामृत भेटेल। आपण जीवामृत टाकलेलं होतं 1600 लिटर। 1600 लिटरमधून आपल्याला 1350 लिटर भेटलं। 1350 लिटर जीवामृत आपण आपल्या पिकाला सोडून द्यायचं आहे। पिकाला सोडून दिलं की आपण काय करायचं, ज्यावेळेस जीवामृत आपलं काढून झालं त्याच वेळेस आपण वॉटर इनलेटचा वाल चालू करायचा आणि जीवामृत टँक पुन्हा एकदा भरून घ्यायचा। आता लक्षात घ्या, यामध्ये ऑटोमेशन सिस्टम एवढी सुंदर आहे, एवढी सोपी आहे, एवढ्या सोप्या पद्धतीने याची रचना केलेली आहे की ज्या दिशेने तुमचं जीवामृत फिल्टर होऊन आलं त्याच दिशेने, त्याच्या विरुद्ध दिशेने आपण पाणी आतमध्ये सोडलेलं आहे।
जीवामृत इकडे फिल्टर होऊन येत असताना जो कचरा फिल्टरमध्ये गुंतला तो कचरा पाणी आतमध्ये सोडत असताना आणि टँक भरत असताना पुन्हा एकदा तो बाहेर निघणार आहे। ह्या जाळ्या किंवा फिल्टर पूर्णतः साफ होणार आहेत। मित्रांनो, सगळी जादू इथे आहे। जीवामृत फिल्टरचा आत्मा जो आहे तो हा प्रामुख्याने हा फिल्टर आहे। मित्रांनो, इथली मजा काय आहे माहीत आहे? 7 वर्ष मी जीवामृत फिल्टरचा अभ्यास केला, जीवामृताचा अभ्यास केला, त्याचे गुणधर्म समजले, त्याचा स्वभाव समजला, त्याची रचना समजली, ग्रह ताऱ्यांच्या स्थितीनुसार त्याच्यामध्ये होणारा बदल समजला। आणि मित्रांनो, मी साधारणपणे 4 प्रकारचे फिल्टर याच्यामध्ये ॲड केले, 4 प्रकारच्या जाळ्या त्याच्यामध्ये ॲड केल्या। त्याच्या गुणधर्मानुसार आणि बदलणाऱ्या स्वभावानुसार मी जीवामृताच्या फिल्टरसाठी ज्या जाळ्या वापरल्या त्या जाळ्यांना छिद्र पाडली, त्याचे होल तयार केले आणि त्या 2 जाळ्यांच्या मध्ये जो फिल्टर मटेरियल वापरला तो वापरला सँड। पहिल्या फिल्टरमध्ये सँड वापरली पहिल्या कप्प्यामध्ये, दुसरा कप्पा मी रिकामा ठेवला जिथे कोणत्याच प्रकारची हालचाल होणार नाही आणि आलेला कचरा तिथे तळाला जाऊन बसेल। तिसरा कप्पा मी पुन्हा एकदा भरला आणि त्या कप्प्यामध्ये एकदम छोट्या आकाराची सँड वापरली आणि त्याला 2 जाळ्या लावल्या। त्या 2 जाळ्यांची रचना अशीच केली, जीवामृताचा गुणधर्म आणि स्वभाव याचा अभ्यास करून कुठे कोणतं कशा आकाराचं होल यायला पाहिजे या सर्व गोष्टींचा अभ्यास केला। त्या जाळ्या त्या पद्धतीने तिथे बसवल्या आणि त्या तिसऱ्या कप्प्यामधून ज्यावेळेस जीवामृत फिल्टर होऊन येईल त्यावेळेस चौथ्या कप्प्यामध्ये येईल आणि चौथ्या कप्प्यामधलं जीवामृत आपल्याला प्युअर भेटेल। अशा पद्धतीची ही रचना केली। आता ज्यावेळेस तुम्ही वॉटर इनलेट चालू करता त्यावेळेस पाणी आतमध्ये येतं, पहिला कप्पा साफ करतं, जीवामृत टँकचा जो पहिला कप्पा आहे तो साफ करतं आणि जो दुसरा कप्पा आहे त्या दुसऱ्या कप्प्यामध्ये जिथे कोणत्याच प्रकारचं फिल्टर मटेरियल टाकलेलं नाही तो मोकळा कप्पा आहे, त्या मोकळ्या कप्प्याला खाली मी मायक्रो फ्लॅश दिलेला आहे। पहिल्या कप्प्यामधून दुसऱ्या कप्प्यामध्ये जो कचरा आला आहे तो कचरा त्या कप्प्यामध्ये शांत तळाला बसलेला आहे। ज्यावेळेस पाणी आतमध्ये सोडलं त्यावेळेस ज्यावेळेस आपण मायक्रो फ्लॅश चालू करतो तेव्हा तो कचरा त्या फ्लॅशमधून बाहेर निघेल। तो फ्लॅश बंद करा, तो वाल बंद करा आणि बंद केल्यानंतर तुमचा पूर्ण टँक भरून घ्या। टँक पूर्ण भरून झाला की काय करा, साधारणपणे 48 तासामध्ये 3 वेळा जीवामृत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलवा। जीवामृत टँकमध्ये साधारणपणे 250 ते 300 लिटर अगोदरचा मटेरियल शिल्लक आहे, जो मटेरियल विरजन म्हणून काम करतो आहे। चौथ्या दिवशीचे जीवाणू त्याच्यामध्ये फक्त वाढण्यासाठीची जागा शोधत आहेत आणि त्यांना वाढण्यासाठी जागा भेटली पाण्याच्या रूपाने। ज्यावेळेस तुम्ही पाणी आतमध्ये सोडाल त्यावेळेस ते जीवाणू पूर्ण ताकदीने त्या पाण्यामध्ये मिसळणार आहेत, त्या पाण्यामध्ये आपली वाढ करून घेणार आहेत। त्या विरजनामध्ये खाद्य शिल्लक आहे, वाढायला सोर्स भेटला, त्यांनी फक्त 48 तासामध्ये त्यांचा काउंट पूर्ण केला। आता काय करा, 48 तासामधले जे पहिले 24 तास आहेत त्या 24 तासामध्ये 3 ते 4 वेळा जीवामृत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 2 ते 5 मिनिटापर्यंत हलवा आणि 6व्या दिवशी म्हणजे 48 तास पूर्ण झाल्यानंतर 6व्या दिवशी काय करा, जीवामृताचा क्वाक म्हणजे आउटलेटचा जो वाल आहे तो वाल चालू करा आणि पुन्हा एकदा 1350 लिटर जीवामृत काढून घ्या। पहिलं जे जीवामृत तुम्हाला 1350 लिटर भेटलं होतं ते जीवामृत तुम्ही प्रति एकर क्षेत्रासाठी साधारणपणे 300 लिटरच्या हिशोबाने द्यायचं आहे। दुसऱ्या वेळेस तुम्ही हे जे 6व्या दिवशी जीवामृत काढून घेतलं हे जीवामृत प्रति एकरसाठी साधारणपणे 350 लिटर ह्या हिशोबाने तुमच्या पूर्ण प्लॉटला द्यायचं आहे। हे देऊन घ्या। हे देऊन झाल्याबरोबर पुन्हा एकदा जीवामृतामध्ये पुन्हा एकदा पाणी सोडा, पाण्याचा वाल चालू करा आणि पाणी सोडा। पुन्हा एकदा मायक्रो फ्लॅशमधून कचरा काढून घ्या। तिथे आलेला कचरा फक्त 10 ते 5 ग्रॅम असणार आहे, परंतु तो 10 ते 5 10-5 करून जास्त वाढेल आणि जर तुम्ही तो वेळोवेळी काढला तर तुम्हाला लाईफ टाईम आयुष्यातल्या कोणत्याच वळणावर तुम्हाला जीवामृत फिल्टर टँक धोका देणार नाही किंवा अडचणीत आणणार नाही। त्यासाठी फक्त 25-30 लिटर पाणी मायक्रो फ्लॅशमधून जाऊ द्या आणि पुन्हा एकदा तो बंद करून टाका। तो बंद करून झाला की पुन्हा एकदा टँक भरून घ्या। 6व्या दिवशी भरलेला टँक पुन्हा एकदा 4 वेळा तुम्ही 2 ते 5 मिनिट दिवसातून 3 वेळा हलवा। हलून झाल्यानंतर साधारणपणे 9व्या दिवशी सकाळी 15 तास हलू नका,
म्हणजे जर 8व्या दिवशी तुम्ही संध्याकाळी हलवलेलं असेल तर 9व्या दिवशी सकाळीचा कोणत्याच प्रकारचा स्टरर हलवू नका आणि न हलवता जीवामृत काढून घ्या। आता तुम्हाला पुन्हा एकदा जे 1350 लिटर जीवामृत भेटेल ते जीवामृत तुम्ही 400 लिटर प्रति एकर ह्या हिशेबाने सोडून द्या। कारण पहिल्या वेळेस तुम्हाला जे जीवामृत भेटलं ते होतं 100%, दुसऱ्या वेळेस जे भेटलं ते तुम्हाला 90% भेटलं, दुसऱ्या वेळेस तुम्हाला जे जीवामृत भेटलं ते 90% भेटलं, तिसऱ्या वेळेस तुम्हाला जे जीवामृत भेटणार आहे त्याचा काउंट असणार आहे पहिल्या जीवामृतापेक्षा 30% कमी, म्हणजे 70% काउंट असलेले जीवामृत भेटेल। ते तुम्ही 400 लिटर प्रति एकर ह्या हिशेबाने तुमच्या प्लॉटला सोडून द्या। आणि आता काय करा, पुन्हा एकदा जीवामृत टँकमध्ये पाणी सोडा। पाणी सोडल्यानंतर तुमच्याकडे जो मैला खाली शिल्लक आहे 300 लिटर, त्या मैल्याला स्टरर करा। म्हणजे तुम्हाला जो स्टरर दिलेला आहे तो स्टरर हलवा, हिसळून घ्या, पाण्यामध्ये सर्व मैला मिक्स करा आणि तुमचा जो बाहेरचा जो आउटलेट कॉक आहे मैला काढण्यासाठी दिलेला तो वाल चालू करा आणि तुमचा पूर्ण मैला खाली राहिलेला पूर्ण मैला खाली बाहेर काढून घ्या। जीवामृताचा स्टरर हलवा जेणेकरून पाण्यामध्ये खाली असणारा मैला मिक्स होईल आणि आउटलेट कॉकच्या माध्यमातून तो सर्व मैला बाहेर निघून जाईल। परंतु तो जो बाहेर जाणारा मैला आहे हा मैलासुद्धा तुम्ही 1 ब्रास शेणखतावर सोडून द्या, टाकून द्या। तो 1 ब्रास शेणखत साधारणपणे 15 दिवसातून 2 वेळा हलवा, त्याला पलटी द्या आणि त्याचा वापर तुम्ही कंपोस्ट खत म्हणून करा। अशा पद्धतीने त्याचा वापर करा आणि पुन्हा एकदा नवीन पाणी भरा आणि नवीन पद्धतीने जीवामृत तयार करायला घ्या। पहिल्या वेळेस आपण साधारणपणे 1350 लिटर जीवामृत घेतलं 4थ्या दिवशी, 6व्या दिवशी आपण जीवामृत घेतलं 1350 लिटर, 9व्या दिवशी जीवामृत घेतलं आपण 1350 लिटर। साधारणपणे आपण जर विचार केला तर 4000 लिटर जीवामृत आपण एका जीवामृत टँकमधून फिल्टर करून घेतलं। मित्रांनो, आपण ज्या निविष्ठा वापरल्या ना त्या निविष्ठा होत्या 1600 लिटरच्या। 1600 लिटरमधून आपण साधारणपणे 4000 लिटर जीवामृत फिल्टर करून घेतलं आणि ते जेवढ्या स्ट्रेंथने आपल्या पिकाला द्यायला पाहिजे तेवढ्या स्ट्रेंथने दिलं। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला जी सांगायची आहे ती अशी आहे, ज्यावेळेस आपण जीवामृताचा वापर करायला घेतो त्यावेळेस जर आपण मॅन्युअली जर विचार केला असता बॅलरमध्ये जीवामृत टाकण्याचा तर आपण 1600 लिटर जीवामृत घेतलं असतं आणि ते मॅन्युअली झाडाच्या खोडामध्ये टाकलं असतं। जर झाडाला तिथे ओलावा भेटला असता, पाणी भेटलं असतं तरच ते जीवामृत वापरात आलं असतं, अन्यथा त्यातलं 50% जीवामृत वापरात आलं असतं। आता इथे जर विचार केला तर आपल्याला 1600 लिटरच्या मटेरियलपासून साधारणपणे 4000 लिटर जीवामृत भेटलं, जे जीवामृत डायरेक्ट पाण्याबरोबर झाडाच्या मुळापर्यंत गेलं। मुळापर्यंत जाऊन झाडाला आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणाऱ्या जीवाणूंनी झाडाच्या मुळाचं, मातीचं सर्वांगीण पोषण केलं आणि आपल्या झाडाचा सर्वांगीण विकास झाला। मित्रांनो, मला हीच गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे की ज्यावेळेस सेंद्रिय शेती आपण करतो त्यावेळेससुद्धा ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठांमध्ये आपल्याला शेण गोमूत्र फुकट भेटलं, घरी भेटलं, परंतु गूळ आणि बेसन पीठ ह्या ज्या 2 निविष्ठा आहेत त्यांना आपल्याला पैसे मोजावे लागतात, त्यांना किंमत मोजावी लागते आणि या निविष्ठांचा पूर्ण ताकदीने वापर करण्यासाठी आपल्याला हा जीवामृत फिल्टर टँक अतिशय महत्त्वाचा ठरतो, फार महत्त्वाचं काम करतो। ही गोष्ट इथे हायलाईट होते। मित्रांनो, ज्यांचे डाळिंबाचे बाग होते त्या डाळिंबाच्या बागेमधलं उत्पादन खर्च 50% कमी होऊन साधारणपणे त्यांचं उत्पादन डबल वाढलं, दुप्पट वाढलं गेलं। सहजीवन, आच्छादन, वापसा या गोष्टींचा वापर करून, देशी गाईच्या पंचगव्याचा वापर करून काही लोकांनी सेंद्रिय शेती केली, नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला आणि त्या लोकांपर्यंत जेव्हा हा टँक गेला त्यावेळेस तिथे तर जादू झाली। कोणत्याच प्रकारची निविष्ठा आणण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांना, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दुकानाची पायरीसुद्धा चढण्याची गरज पडली नाही। नंतर बसवल्यानंतर त्याचा उत्पादन खरबुजासाठी पहिला ट्राय केला। खरबूजमध्ये मला साधारण 70% त्याचा रिझल्ट दिसला आणि बाहेरच्या खतांना म्हणजे बऱ्यापैकी बचत झाली, जेणेकरून माझा बाहेर रासायनिक खतावर जास्त वापर होत होता तर तो मला 70% कमी करण्यात आला आणि शेतीमध्ये जो जास्त खर्च होतो तो बऱ्याच प्रकारे कमी करण्यात म्हणजे मदत झाली आणि मी बाहेर पण बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल सजेस्ट केलं
आणि त्यांचा पण रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहे. डायरेक्ट ठिबकच्या वाटे ज्यावेळेस जीवामृत त्यांच्या मुळापर्यंत गेलं त्यावेळेस जिथे आच्छादन आहे, वापसा आहेत, सहजीवन आहे, त्यावेळेस तिथे देशी गांडुळांनी जादू केली आणि पिकाचं उत्पादन डायरेक्ट डबल झालं. हळूहळू कमर्शियल पिकांमध्ये अद्रक आहे, हळद आहे, पपई आहे, झेंडू आहे, त्याच्यानंतर डाळिंब आहे, शेवगा आहे, केळी आहे, ड्रॅगन फ्रूटसारख्या पिकांमध्ये या जीवामृत फिल्टरने हळूहळू मोसंबीसारख्या पिकामध्ये जादू केली. लोकांना हा टँक हवासा वाटला. मी विचार केला की बाबा ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये जाऊन जर जादू करू शकतो तर माझ्या देशवासियांच्या, माझ्या समग्र भारतातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत हा का पोहोचू नये हा विचार केला आणि 1700 लिटरचा टँक 1000मध्ये कन्वर्ट केला. 1000 लिटरचा टँक उपलब्ध झाला. आता 500 लिटरचा टँकही आम्ही छोट्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांचा वेळ, कष्ट आणि पैसा या तीनही गोष्टी वाचतील आणि ह्या 3 गोष्टी वाचल्यानंतर त्यांचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ डबलीने वाढेल. मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये घसरण झाली, शेतीमालाच्या मार्केटमध्ये घसरण झाली, तरीसुद्धा माझ्या शेतकरी बांधवांचा 70% उत्पादन खर्च फक्त माझ्या देशी गाईच्या पंचगव्यांपासून आणि माझ्या परिसरातल्या औषधी वनस्पतींचा वापर करून कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च ज्यावेळेस एवढा मोठ्या प्रमाणात कमी होतो त्यावेळेस इथे मार्केटमध्ये मालाच्या भावामध्ये कितीही घसरण झाली तरीसुद्धा कोणत्याच प्रकारचा परिणाम माझ्या शेतकरी बांधवावर होत नाही. मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की हे जे तंत्रज्ञान आहे, हा जो साक्षात्कार मला झाला, माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठी ईश्वराने जी माझ्याकडून ही निर्मिती करून घेतली, ही निर्मिती, हे तंत्रज्ञान माझ्या समग्र देशामध्ये शेतकरी बांधवांपर्यंत पोचावं आणि याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची सेवा करावी अशी माझी अगदी आत्म्यापासून इच्छा आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की या टँकच्या माध्यमातून तुम्ही मला माझ्या शेतकरी बांधवांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि या समग्र जीवसृष्टीला विषमुक्त अन्न पोचवण्यासाठी मदत करावी अशी मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो.